नमस्कार मंडळी. गेल्या काही महिन्यात छोट्या पडद्यावर अनेक मालिका सुरू झाल्यात. त्यातल्या काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या तर काही मालिकांना प्रेक्षकांनी पाठ फिरवली. त्यातच काही जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. महिनाभरापूर्वी स्टार प्रवाहने 2 मालिकांची घोषणा केली होती. त्यात पहिली मालिका म्हणजे पाठराखीण आणि दुसरी मालिका म्हणजे सुना येती घरा. पाठराखीण मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि गौरी इंगवले यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. आता या मालिकेची रिलीज डेट समोर आली आहे. आदेश बांदेकर यांच्या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली. 2 बहिणींची गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. ही मालिका भाग्यश्री आणि प्राजक्ता या 2 बहिणींच्या घट्ट नात्यावर आणि त्यांच्या प्रवासावर आधारित आहे. कठीण प्रसंगात त्या एकमेकींच्या पाठराखीण बनून कशा लढतात हे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. प्राजक्ता या मालिकेमुळे तब्बल 5 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर आगमन करत आहे. ही मालिका 1 जूनपासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका तारिणीला टक्कर देणार आहे. या मालिकेसाठी कोणती मालिका निरोप घेणार नाही? सध्या स्टार प्रवाहावर 2 मालिका 45 मिनिटाच्या दाखवण्यात येतात. आता त्या पुन्हा 30 मिनिटाच्या करण्यात येतील असा अंदाज आहे. सोशल मीडियावर अनेक प्रेक्षकांनी प्रोमोवर केलेल्या कमेंट्समधून ही मालिका 2007 मध्ये स्टार प्लस या वाहिनीवरील प्रसारित झालेल्या मालिका सपना बाबुल के विदाई का या मालिकेचा रिमेक आहे असं म्हटलं जातं. ही मालिका ही साधना आणि रागिनी या 2 बहिणींची गोष्ट होती. लहानपणी आई वारल्यामुळे साधना तिच्या मामाकडे राहत असते. ती सुंदर असल्यामुळे रागिनीचं लग्न ठरत नसतं. त्यामुळे साधना रागिनीच्या लग्नाची जबाबदारी घेते अशी या मालिकेची गोष्ट होती. या मालिकेत शुभंकर तावडे, अक्षय कुलकर्णी या मालिकेत मुख्य भूमिकेत असणार आहेत. तर काही जण अक्षर कोठारी आणि हर्ष तटकरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे असं म्हटलं जाते. आता नेमके कोणते कलाकार नायक म्हणून दिसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.